Hello student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department. So last lecture मध्ये आपण काय बघितलेलं? So we see the what is the anthropometry. आता anthropometryचा आपण डिटेल बघूया आणि त्याच्यानंतर हे जे ॲस्पेक्ट आहेत ह्याचे पण डिटेल्स आहेत. हे झालं की तुमचा हा चॅप्टर जो आहे तो कंप्लीट होतोय. बेसिकली हा चॅप्टर खूप छोटा आहे आणि जस्ट सगळी थेरी आहे आणि बेसिक्स आहेत. हे ऑलरेडी तुम्हाला डिझाईनमध्ये झालं आहे की एर्गोनॉमिक्स काय असतं, फक्त ते डिझाईनशी रिलेटेड होतं. आता हे आपलं जनरल इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगशी रिलेटेड आहे. ओके, सो आता अँथ्रोपोमेट्रीमध्ये फक्त एवढे लक्षात ठेवा, इट इज द स्टडी ऑफ ह्युमन बॉडी डायमेन्शन. ह्युमन बॉडी डायमेन्शन म्हणजे एखादी ह्युमनची बॉडी असेल तर त्याचं स्पेसिफिक डायमेन्शन जे काय असेल ते. आता मी एकदम सिम्पल दाखवते इथे तुम्हाला. फॉर एखादा ह्युमनचे हे डायमेन्शन्स जे आहेत, म्हणजे हे आर्म इथून इथंपर्यंतची जी हाईट, किंवा आपण जनरली असं म्हणतो की हे हात जेव्हा आपण स्ट्रेट करतो तर ह्या हातापासून ह्या टिपपर्यंत जे डिस्टन्स असतं तेवढी आपली हाईट असते. तर हे सगळं जे मेजरमेंट असतं म्हणजेच काय असतं, अँथ्रोपोमेट्री. आता अँथ्रोपोमेट्रीमध्ये जनरली बॉडीचे जे सेगमेंट्स आहेत ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि इंटरनल प्रॉपर्टीजनुसार त्याचे स्पेसिफिक डायमेन्शन्स घेतले जातात. ओके, मग फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्याच्यानुसार ते बघितले जातात. आता फॉर एक्झाम्पल त्यात पण त्यांनी काय केलं की जेव्हा आपण स्टेबल असतो, स्टॅटिक स्ट्रक्चर आहे आपलं, जेव्हा आपण स्टॅटिक असतो तेव्हा स्टॅटिक अँथ्रोपोमेट्री म्हणायचं. म्हणजे स्केलेटन डायमेन्शन्स, जॉईंट टू जॉईंट मेजरमेंट, मॅक्सिमम बॉडी विड्थ, देन डेटा व्हेरिएबल ऑन मोस्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द बॉडी. मग जेव्हा बॉडी स्टेशनरी आहे तेव्हाचे डायमेन्शन्स अँथ्रोपोमेट्रीमध्ये घेतले जातात, त्याला स्टॅटिक अँथ्रोपोमेट्री म्हणायचं. आणि डायनामिक म्हणजे काय, जेव्हा आपण मोशनमध्ये, म्हणजे आपण एखादा आर्म हे केला, हात एखादा आपण काय केला तर फ्लेक्झिबल केला, एखादी आपण वर्किंग कंडिशन केली की फॉर एक्झाम्पल आपण लिफ्ट केलं एखादी वस्तू इथून इथंपर्यंत लिफ्ट केली, तेव्हा आपल्या हाताचे जे डायमेन्शन चेंज होणार ह्याला काय म्हणायचं, डायनेमिक अँथ्रोपोमेट्री. आता तेव्हा ह्याचं जे काय डायमेन्शन असेल आपल्या हाताचं ते काय झालं तुमचं डायनामिकमध्ये येणार. ओके, डिस्टन्सेस आर मेजर्ड व्हेन द बॉडी इज इन मोशन ऑर एंगेज इन फिजिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी करताना किंवा तुम्ही चेअरवरती बसलाय, ओके, त्याच्यानंतर तुमचे जे नी आहे, पायाचं जे हे आहे इथून इथंपर्यंतचे जे डिस्टन्स असेल तर ते सगळं काय लक्षात येणार तुमच्या डायनामिकमध्ये. आता इथं पण दिलं आहे बघा एक्झाम्पल, ड्रायव्हिंग अ कार ड्रायव्हिंग करताना किंवा वर्किंग ॲट अ डेस्कवरती तुम्ही बसलेला आहात तेव्हा. ओके, आता प्रिन्सिपल्स इन ॲप्लिकेशन ऑफ अँथ्रोमेट्रिक डेटा. अँथ्रोपोमेट्रिकमध्ये डिझाईन फॉर एक्स्ट्रीम्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स. आता ह्याच्यात काय ते डिझाईन फॉर एक्स्ट्रीम्स ऑफ इंडिव्हिज्युअली जे डिझाईन केले जातात, डिझाईन विथ ॲडजस्टेबल रेंजमध्ये, डिझाईन फॉर द ॲव्हरेज आणि व्हेरिएबिलिटी ऑफ द पॉप्युलेशन. आता हे सगळं बघायच्या आधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते की अँथ्रोपोमेट्री म्हणजे काय. तर एखादी वस्तू जेव्हा आपण बनवतो तेव्हा ती स्पेसिफिक त्याच कंडिशनला, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बिल्डिंग आहे किंवा आपलं घर आहे, घराचा दरवाजा बघा, दरवाजामधून आपण इझिली एंटर करू शकतो. ठीक आहे, आता हे झालं आपल्याबद्दल. मग आपल्यामध्ये जो कुठला पर्सन आहे, जो कुठला ह्युमन आहे की त्याची स्पेसिफिक हाईट म्हणजे मॅक्सिमम हाईट किती असेल तर त्या हाईटनुसार तुमच्या दरवाजाची हाईट मेन्शन केली जाते. ओके, मग हे कुठून आणलं स्ट्रक्चर, तर हे आपल्या अँथ्रोपोमेट्रीवरून आणलं की हाईट एवढी असावी. किंवा अदरवाईज आता घरात आपले स्विच असतात किंवा कॉलेजेसमध्ये स्विच असतात, काही स्विच असे असतात की ते बरोबर स्पेसिफिक आपल्या हाईटनुसार बसवले असतात की त्या प्रत्येकाला ते स्विच चालू करता यायला पाहिजे. आता तुम्हाला जनरली सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही जर आपला मेकॅनिकलचा क्लास बघितला असेल तर आपल्या क्लासमध्ये जे स्विचेस आहेत ते खूपच उंच आहेत. म्हणजे ते इर्गॉनॉमिक्समध्ये येत आहेत का, नाही आहेत, ते आपल्याला जनरली डायरेक्ट चालू करता येतात का, नाही. स्पेसिफिक तुम्हाला बेंच घ्यायला पाहिजे, त्याच्यावरती चढायला पाहिजे आणि मग ते चालू करायला पाहिजे. म्हणजे आपल्या हाईटला ते एक्झॅक्ट नाही आहेत, म्हणजे ते इर्गॉनॉमिक्सनुसार बसवलेले नाही आहेत. ओके, हे त्याचं एक्झाम्पल झालं. म्हणजे इर्गॉनॉमिक्स म्हणजे काय, तर जनरली हे फॅक्टर्स कन्सिडर केले जातात आणि ॲव्हरेज हाईटला त्या वस्तू बनवल्या जातात. किंवा आता हेडफोन्स असतील, इयरफोन्स असतील, आपण इयरफोन्स विकत घेतो, ते प्रत्येकाच्या कानात व्यवस्थित बसतात, पण काही जणांना ते ॲडजस्ट होत नाही. ते कशामुळे होत नाही, तर स्पेसिफिक जे ऑन ॲन ॲव्हरेज आहे त्याच्यानुसार आपण ह्या सगळ्या वस्तू बनवत असतो. ओके, सो फर्स्ट आता बघूया डिझाईन फॉर द एक्स्ट्रीम्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑर द पॉप्युलेशन. आता ह्याच्यात काय आहे तर मॅक्सिमम, आता पॉप्युलेशननुसार ॲटोमोबाईल एंट्रीज, ओके, ॲटोमोबाईल एंट्रीज, देन एस्केप हॅचेस, डोअरवे. ओके, हे काय इंडिव्हिज्युअली जसं हवं आहे तसं आपण बनवू शकतो. मिनिमम अप्लाइड फोर्स रिच डिस्टन्सेस, मोर डिझाईन कवर द 5th थ्रू द 95th पर्सेंटाईल. म्हणजे जनरली बनवताना 5 ते 95% बनवलं जातं. हे बाकीच्या लोकांचा विचार केला जात नाही. म्हणजेच काय, आता एखादी गाडी बनवायची, ओके, इंडिव्हिज्युअल्समध्ये, तर गाडी एकदम खूप कमी हाईट आहे ज्याला, त्याला गाडी
जी काय आहे ती ॲडजस्टिंग सीट आहेच, बसवताना आपण बसवलेली आहेच, पण त्याच्या हाईटसाठी ती बनवली जात नाही. ऑन ॲन ॲव्हरेज 50% जी लोकं आहेत 5च्या वरती आणि 95च्या आत, त्या लोकांसाठी ते काय केलं जातं, डायमेन्शन बघितले जातात किंवा डिझाईन केलं जातं. आता डिझाईन विथ ॲडजस्टेबल रेंज. आता ह्याच्यात काय आहे, इट इन्व्हॉल्व्स द ट्रेड ऑफ विथ द कॉस्ट अँड कॉम्प्लेक्सिटी. कॉस्ट आणि ह्याच्यानुसार बनवलं जातं. आणि हे पण सेम मगाशी की पॉप्युलेशनच्या 5th आणि 95th पर्सेंटाईलनं बघितलं जातं. ओके, म्हणजे 5% म्हणजे कॉमन जी लोकं आहेत, कॉमन ती 5%च्या वरती, जी अनकॉमन आहेत ती 5च्या आत येणार आहेत आणि 95च्या वरती जाणार आहेत. मग 5 ते 95मध्ये ऑन ॲन ॲव्हरेज पॉप्युलेशन जी लोकं आहेत त्यांच्यासाठी हे डिझाईन केलं जातं त्यांच्या ॲडजस्टेबल रेंजनुसार. ते डिझाईन फॉर ॲव्हरेज, मग ॲव्हरेजनुसार आता सीट हाईट, देन काउंटर टॉप्स, लेटर हाईट, हे जे आहे हे कसं बनवलं जातं, डिझाईन फॉर एक्स्ट्रीम्स, ऑन ॲन ॲव्हरेज बनवलं जातं लोकांसाठी. आणि व्हेरिएबिलिटी ऑफ पॉप्युलेशन. अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंट्स आर फंक्शन ऑफ एज, जेंडर, नॅशनॅलिटी, युजर टाईप अँड सेव्हरल अदर फॅक्टर्स. म्हणजे आता जनरली त्याच्यानुसार पण बनवलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेंडर असेल, मेल फिमेल, एज असेल, त्या एजनुसार त्यांच्यासाठी तसं बनवलं जातं. नॅशनॅलिटी असेल की कुठल्या देशात काय कसं चालतं त्याच्यानुसार असतं. तर हे सगळे गोष्टी इथं काय केलं जातं, अँथ्रोपोमेट्रीमध्ये चेक केलं जातं. ओके, हे त्याचे काय झाले प्रिन्सिपल्स इन ॲप्लिकेशन ऑफ अँथ्रोपोमेट्रिक डेटा. आता इथं ॲप्लिकेशन एक दिलेलं आहे डिझाईन करतानाचं, सिम्पल एकदम दिलेलं आहे. काय दिलं आहे बघा, द बिटनर टेकिंग 13 डायमेन्शन्स बिटवीन द 5th and 95th percentile excluded 52 of the population. Body dimensions are not perfectly related the short legs with the long torso in automobile design. आता इथे त्यांनी सांगितलं की जनरली 13 डायमेन्शन्स घेतली जातात ह्या लोकांमध्ये, 5 ते 95% लोकांमध्ये. ठीक आहे, आता इथं फिजिकल एक एक्झाम्पल दिले, फक्त एक्झाम्पल बघितलं तर तुमच्या थोडंफार लक्षात येईल. आणि की जनरली आपण हे बघा, आता इथं बॉल पकडला आहे 10 mm बरोबर डिस्टन्स आहे, हे 10.15, हे 40, हे 80, हे 140 आणि हे 175. म्हणजे आपल्या हँड कॅपॅसिटी कमीत कमी एवढी आहे आणि जास्तीत जास्त एवढी आहे, ह्याच्यापेक्षा जास्त आपण काही घेऊ शकत नाही. मग त्याच्यानुसार मॅक्सिमम काय केलं जातं, डिझाईन केलं जातं. ओके, असं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ह्याच्यानुसार त्यांचं डायमेन्शन घेतलं जातं आणि त्याच्यानुसार डिझाईन केलं जातं. ओके, सो नेक्स्ट इज जनरल अप्रोच फॉर द डिझाईन इव्हॅल्युशन. जनरल अप्रोच, मग जनरली डिझाईन इव्हॅल्युशनच्या वेळेस काय जनरल असतं, डिटरमाइन द बॉडी डायमेन्शन्स विच आर इम्पॉर्टंट इन यूज ऑफ द सिस्टीम. मी जसं मग अशी म्हटलं बॉडी डायमेन्शन डिटरमाइन करायचे. डिफाईन द रिलिव्हंट पॉप्युलेशन विच डिझाईन द प्रिन्सिपल विल बी यूज्ड. डिझाईन प्रिन्सिपल कोणतं यूज केलं आहे. व्हॉट पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन इज डिझाईन फॉर, किती पर्सेंटेज, म्हणजे जसं मग अशी म्हटलं 5th to 95th. देन डिटरमाइन द रिलेव्हंट व्हॅल्यू ऑफ अँथ्रोपोमेट्रिक टेबल्स, त्या टेबल्समधल्या व्हॅल्यूज पुटअप करायच्या. ॲड ॲप्रोप्रिएट अलाउन्स फॉर द स्पेशल सिच्युएशन्स. स्पेशल सिच्युएशनसाठी म्हणजे आता बल्की क्लोदिंग बोर्न इन कोल्ड विदर, कोल्ड विदरमध्ये क्लोदिंगसाठी काहीतरी स्पेसिफिक केलं पाहिजे. प्रोटेक्टिव्ह क्लोदिंग बोर्न बाय हजार्डस ड्युटी पर्सनल, हे सगळं स्पेशल सिच्युएशन्स बघितल्या पाहिजेत. डिझायनिंग फॉर मोशन, ॲडजस्ट द मेजर्ड बॉडी कंडिशन्स टू द रिअल कंडिशन्स. सो जनरली हे असं डिझायनिंग केलं जातं, डिझाईनचा अप्रोच. आता इथे एक्झाम्पल दिले बघा, रिलॅक्स स्टँडिंग और सिटिंग पोस्चर, शूज, क्लोदिंग, हँड टूल रीच, फॉरवर्ड बेंड. आता हे एक्झाम्पल दिले, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे, तर आपण शूज घ्यायला गेलो तर मॅक्सिमम किती नंबर असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मिनिमम नंबर किती. आता हे जनरली सगळ्यांना कसं काय बसतं आहे, तर तो स्पेसिफिक डेटा मेजर केलेला असतो आणि त्याच्यानुसार त्या वस्तू बनवलेल्या असतात. ओके, म्हणजे ते 5th to 95th मी जे म्हटलं पर्सेंटाईलमधली जी लोकं आहेत ती आपण आहोत. ते आपण कुठेही गेलो तर आता शूज घ्यायला गेलाय तुम्ही, तर स्पेसिफिक शूज तुमच्या साईजचं बनवलेलं नसते, पण तो तुम्हाला फिट येतो. कशामुळे फिट येतो, तर एक ऑन ॲन ॲव्हरेज ज्यांचा आहे त्या ॲव्हरेजनुसार तो बनवलेला असतो. ओके, ऑन ॲन ॲव्हरेज सगळ्यांचा पाय असेल. आता हे झालं आपल्या इंडियातलं. बाहेरच्या तुम्ही देशात गेला तर हेच मेजरमेंट राहणार आहे का, नाही, त्या तिथं वेगळे मेजरमेंट असणार आहेत. ओके, सो त्याच्यानुसार ते बनवलं जातं. ओके, स्टेप्स टू अप्लाय द अँथ्रोपोमेट्रिक डेटा. कोणत्या स्टेप्स अप्लाय केले जातात. आयडेंटिफाय द इम्पॉर्टंट डायमेन्शन्स. इम्पॉर्टंट डायमेन्शन्स म्हणजे आता चेअर बनवायची, त्याच्यासाठी तुमचं ब्रीड बघायला लागतं. आयडेंटिफाय द युजर पॉप्युलेशन, आता कोण यूज करणार आहे त्याच्यानुसार बनवलं जातं. चिल्ड्रन और वुमन और US पॉप्युलेशन, वर्ल्ड पॉप्युलेशन, यूज कोण करणार आहे त्याच्यानुसार ते बघितलं जातं. डिटरमाइन द प्रिन्सिपल्स टू यूज, देन सिलेक्ट द रेंज ऑफ ॲकोमोडेट, देन फाइंड द रिलिव्हंट डेटा, मेक मॉडिफिकेशन्स, टेस्ट क्रिटिकल डायमेन्शन्स विथ मॉकअप
युजर टेस्टिंग और व्हर्च्युअल मॉडेल. मग जनरली ते बघितलं जातं मॉकअप करून आणि मग त्याच्यानुसार तो अँथ्रोपोमेट्रिक डेटा अप्लाय केला जातो. ओके. सो दिस इज द अँथ्रोपोमेट्रिक डेटा. हा झाला डिझाईनशी रिलेटेड, म्हणजे आपला जो फर्स्ट पॉईंट होता थोडक्यात म्हटलं तरी चालेल, डिझाईन ऑफ इन्फॉर्मेशन. आता डिझाईन ऑफ इन्फॉर्मेशन झाली. आता त्याच्यातले डिस्प्लेस बघूया. आधी कंट्रोल्स बघूया. डिझाईन ऑफ कंट्रोल. डिझाईन ऑफ कंट्रोल. आता कंट्रोल सिस्टीम आपल्या इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या असतात? कंट्रोल इज डिव्हाइस विच ट्रान्समिट द इन्फॉर्मेशन टू सम मेकॅनिझम, मशीन ऑर सिस्टीम. कंट्रोल काय आहे? असं डिव्हाइस आहे जे ट्रान्समिट करतं. ओके. कंट्रोल इज सिलेक्टेड बेस्ड अपॉन द टाईप ऑफ नेचर इन्फॉर्मेशन डिझायर टू ट्रान्समिटेड. आता ह्याच्यात मेन आपल्याला काय बघायचं आहे? कंट्रोल सिस्टीम्स. कुठले कुठले कंट्रोल्स यूज करतो आपण? हँडव्हील. तुम्हाला सगळ्यांनी बघितले तुम्ही हँडव्हील. प्रोव्हाइड्स द कंट्रोलिंग टॉर्क व्हाय द बोथ हँड्स. दोन्ही हातानं आपण तो हँडव्हील रोटेट करत असतो. ओके. मग आता तो दोन्ही हातानं रोटेट करण्यासाठी स्पेसिफिक तो अशा डायमेन्शनचा बनवला पाहिजे की तो कुठल्या पण ह्युमनला म्हणजे कुठल्या पण माणसाला तो रोटेट करता यायला पाहिजे. द रिम डायमीटर इज लेस दॅन 5 सेंटीमीटर टू फॅसिलिटेट इझी ग्रिप. बरोबर. इझी ग्रिपसाठी त्याला स्पेसिफिक ते काय केलं आहे? रिम डायमीटर 5 दिला आहे. हँड व्हील्स शुड बी कोडेड फॉर द डायरेक्शन ऑफ मुवमेंट. आणि डायरेक्शन ऑफ मुवमेंटनुसार त्या हँडव्हीलवरती कोड दिला पाहिजे की असं फिरणार आहे तो. देन हँड लिव्हर असेल. आता मी हे डिटेल सगळं वाचत नाही, तुम्हाला सगळ्यांनी बघितलेत तुम्ही. हँड लिव्हर कसे बनवले जातात? तर स्पेसिफिक कुठं बघितलं आहे तुम्ही? गिअरच्या इथं थ्रॉटल कंट्रोलला जॉयस्टिक्समध्ये बघितलं असेल हँड लिव्हर. तो हँड लिव्हर पण स्पेसिफिक स्प्रिंग लोडेड असणारे, हे ऑन ऑफ त्याच्यावरती दिलेलं असणारे, स्टेप बाय स्टेप तिथं कंट्रोल होणार आहे. तर हे सगळं झालं हँड लिव्हरचं. इट इज द डिझाईन कंट्रोल. नेक्स्ट वन इज क्रँक्स. Cranks are preferred over hand wheel and knobs. If the distance is large and the speedy movement is desired, cranks are intended. मग जनरली हँड व्हील आणि नॉब्सपेक्षा क्रँकमुळं काय होतं? जर डिस्टन्स जास्त असेल आणि स्पीड पाहिजे असेल तुम्हाला जास्त, तर तुम्ही इथं काय यूज करता? क्रँक यूज करता. क्रँक्स आर यूज्ड फॉर द फास्ट कंट्रोल. फास्ट कंट्रोलसाठी क्रँक यूज करतात. नॉब्स आर रोटरी कंट्रोल. नॉब्स तुम्ही बघितलेले आहेत. नॉब म्हणजे तो जो गोल नॉब असतो तो आपण फिरवला की आपल्याला स्पेसिफिक टेम्परेचर्स वगैरे मिळतात. तर हा झाला नॉब सिस्टीम. ओके. देन पेडल ऑपरेटेड तुम्ही बघितलेला आहे. देन पुश बटन अँड टॉगल स्विचेस. आता हे सगळे जे आहेत, नॉब्स असेल, पेडल्स असेल, हे सगळे बनवताना डिझाईन करताना कशाचा विचार केला जातो? स्पेसिफिक ह्युमन्सचा. ओके. किंवा अँथ्रोपोमेट्री जी बघितली आपण त्याचा. स्पेसिफिक हँडचं डायमेन्शन काय असेल, पायांचं डायमेन्शन काय असेल, ते सगळं बघितलं जातं. ओके. द नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंट फॅक्टर्स. ठीक आहे. आपण नेक्स्ट जे आहेत वर्किंग कंडिशन्स ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके. सो थँक्यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट.